अधिक मास महात्म्य कथासार मराठीमध्ये अध्याय 4. श्री गणेशाय नमः. श्रीकृष्ण धर्मराजाला म्हणाला, मी तुम्हाला पूर्वीचा इतिहास सांगतो. ही पांचाली तुमची पत्नी पूर्वजन्मी मेधावी नावाच्या ब्राह्मणाची कन्या होती. तिच्या जन्मवेळी तिची माता मरण पावली. पित्याने तिचे प्रेमाने पोषण केले. तिला त्याने पुष्कळ विद्या शिकवून चतुर केले. ती वयात आल्यावर इतर स्त्रियांची लग्ने झालेली पाहून आपलेही लग्न व्हावे असे तिला फार वाटू लागले. मेधावी पुष्कळ दिवस वर संशोधनासाठी हिंडला, पण कोठेही जुळले नाही. तो खूप थकला. एके दिवशी अशक्तपणामुळे मूर्छित पडला व मरण पावला. मरताना त्याने विष्णूचे स्मरण केल्यामुळे तो वैकुंठात गेला. मुलीने इकडे खूप विलाप केला. तिचे रडणे ऐकून आसपासचे कित्येक लोक तिची करुणा येऊन तिथे आले व सर्वांनी मिळून तिचे सांत्वन केले व मेधावीच्या प्रेताचे दहन केले. मुलगी एकटीच राहू लागली. काही दिवसांनी तेथे दुर्वास मुनी आले. धर्मा, या दुर्वासांनीच कुंतीला तुझ्या मातेला देवांना आवाहन करण्याचे मंत्र दिले होते. हे फार ज्ञानी व शीघ्रकोपीही आहेत. ते दीर्घायुषी आहेत. माझ्या बाबतीत त्यांची एक कथा सांगतो. ते माझ्याकडे आले आणि मला रुक्मिणीला त्यांनी घोड्याप्रमाणे रथाला जोडले आणि ते रथात बसले व आम्हाला रथ ओढावयाची आज्ञा दिली. आम्ही रथ ओढू लागलो. रुक्मिणीला खूप तहान लागली. तेव्हा तिची दया येऊन मी माझ्या पायाने भूमीला दाब दिला व गंगा उत्पन्न केली. रुक्मिणीच्या तोंडामध्ये गंगेची धार पडली. त्याचाच राग दुर्वासांना आला आणि त्यांनी आम्हाला शाप दिला. माझी मर्यादा राखली नाहीस. पत्नीची लाड करतोस. तुझा व पत्नीचा घोर वियोग होईल. रामावतारात हा शाप आम्हाला भोगावा लागला. हे दुर्वास मुनी त्या कन्येच्या घरी आले. तिने त्यांचा पाहुणचार केला. आपली ओळख सांगितली व त्यांनी म्हटले, मेधावी ऋषी धार्मिक व तू त्याची कन्या ज्ञानी व व्रतस्थ आहे. कैलासाहून बद्रिकाश्रमात जाताना तुला भेटून जावे म्हणून आलो. तुझे कल्याण असो. तेव्हा ती कन्या म्हणाली, आपल्या आगमनाने व दर्शनाने माझे हितच होणार यात शंकाच नाही. पण माझे लग्न होत नाही म्हणून मी फार दुःखात आहे. मला जगावेसे वाटत नाही. माझे दुःख दूर करता येईल का? आपण कृपा कराल का? मला उत्तम वर मिळावा म्हणून मी काय करू? असे बोलून ती उदासपणे स्वस्थ राहिली. अधिक मास महात्म्य कथासार मराठीमध्ये 4 अध्याय गोडहा. श्रीकृष्णार्पणमस्तु.